मुंबईमध्ये मध्यरात्री वृक्षतोडीचा डाव हाणून पाडण्यात आलाय। कुर्ला पश्चिम इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI परिसरामध्ये 1 वर्षापूर्वी मियावाकी पद्धतीने लावलेली 9000 झाडं तिथे लावली गेलेली होती, जी मध्यरात्री तोडली जाणार होती आणि यासाठी 2 व्यक्ती JCB घेऊन सुद्धा तिथे पोहोचलेल्या होत्या। त्यांनी संरक्षक भिंत तोडून झाडं जमीनदोस्त करायला सुरुवात केलीच होती। तोवर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनीष मोरजकर यांच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिक तिकडे पोहोचले। झाडं तोडण्याच्या तयारीमध्ये असलेल्या या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। यामागे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। स्विमिंग पूल बांधण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या CSR फंडामधून लावण्यात आलेली झाडं तोडून त्या ठिकाणी स्विमिंग पूल बांधला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आज विधिमंडळामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? कोणतीही परवानगी न घेता ही झाडं तोडली जात होती आणि जवळपास 9000 झाडं तोडण्याचा हा डाव होता। मध्यरात्री JCB घेऊन ह्या 2 व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या, परंतु शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले। त्याचबरोबर मुंबई महापालिका उद्यान विभागाचे कर्मचारीही त्या ठिकाणी होते आणि त्यांनी या दोन्ही व्यक्तींना अडवले। त्यामुळे संबंधित झाडे तोड जी आहे ती थांबवली गेली, परंतु अचानक मध्यरात्री ही झाडं का तोडली जात होती हा प्रश्न मुख्यतः आहे। यामध्ये आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केलेला आहे की त्यांनी स्विमिंग पूलसाठी ही झाडं तोडण्याचा प्लॅन होता आणि याला जबाबदार मंगलप्रभात लोढा हेच आहेत। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।